आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी, तो विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आहे, अन्य कुठल्याही गोष्टीसाठी नाही. हे माणसाने प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो जेव्हा हे लक्षात ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो किंवा करील, तेव्हा त्याच्या वाट्याला आनंदाशिवाय दुसरं काही येणार नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे जे आपण म्हणतो, हे आपण म्हणतो याचं कारण संसार नाही, बायका मुलं नाही, किंवा अन्य दुसरी कुठलीही कारण नाही. जीवनविद्या असं सांगते की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, याला एकच कारण आहे की माणसाला जीवन जगण्याची कला हस्तगत झालेली आहे. जीवन जगणं ही कला आहे, प्रथम समजलं पाहिजे. आणि जीवन जगणं ही कला आहे, ती आत्मसात केली पाहिजे. त्याच्यासाठी थोडा तरी अभ्यास केला पाहिजे. आणि तेव्हाच आपल्याला जीवनामध्ये आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा कसा हे कळेल. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की आज लोक समजतात की जन्ममरणातून सुटका झाली की मोक्ष मिळेल, ह्या संसार म्हणजे बायका मुलांतून आपण मुक्त झालो म्हणजे आपल्याला देव मिळेल. आणि म्हणून लोक संन्यास घेतात, रानावनात जातात, दऱ्याखोऱ्यात जातात, जंगलात जातात आणि ध्यान करत बसतात. जीवनविद्येला ह्या सर्व गोष्टी मान्य नाहीत. जीवनविद्या असं सांगते की संसारातच तुम्ही अशा तऱ्हेने संसार करा, संसारात राहून तुम्ही अशा तऱ्हेने संसार करा की त्याच्यातून परमार्थ नावाची गोष्ट आपोआप निर्माण झाली पाहिजे. की कळीतून जसं कमल उमलतं, तसं संसारातून परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे. आणि ते सहज उमललं पाहिजे. त्याच्यासाठी पुन्हा आटापिटा होता कामा नये. आणि त्यासाठी युक्ती काय, युक्ती एकच. आता युक्ती म्हणजेच खरी भक्ती आहे. ती युक्ती म्हणजेच खरी भक्ती आहे. ती युक्ती म्हणजे खरीच उपासना आहे. ती युक्ती म्हणजे खरा योग आहे. आणि ती युक्ती म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटणं, ही ती युक्ती आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की आनंद वाटता वाटता आनंद लुटायला शिका. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, पहिली स्टेप म्हणजे ईशचिंतन आणि इष्टचिंतन, शुभचिंतन केलं पाहिजे. म्हणून शुभचिंतनाचे 2 भाग केले, ईशचिंतन आणि इष्टचिंतन. इष्टचिंतन म्हणजे जे मी आतापर्यंत सांगितलं की इष्टचिंतन म्हणजे काय करायचं, ते मी आतापर्यंत खूप सांगितलं. ईशचिंतन म्हणजेही खूप सांगितलं. पण तरीसुद्धा थोडंसं जे राहिलेलं आहे ते आपण बघूया. मी ईशचिंतन करत असताना परमेश्वर स्थूलामध्ये कसा आहे, सूक्ष्मात कसा आहे, अतिसूक्ष्मात कसा आहे, हे मी पाहत आपण आतापर्यंत निद्रा आणि जागृती, श्वास आणि उच्छ्वास, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपण पाहिल्या की ह्यासुद्धा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. की निद्रा आणि जागृती, श्वास आणि उच्छ्वास, ह्या आपल्या जीवनाच्या अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहेत. आणि हे जे घटक आहेत हे दिव्य आहेत. हे सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे आणि दिव्य आहे, हे मला सांगायचं. मग शरीराचं स्थूलापासून इथपर्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म हे सगळं दिव्य आहे, हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ते स्थूल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं नाही. स्थूल हे सुद्धा दिव्य आहे, सूक्ष्म हे दिव्य आहे, अतिसूक्ष्म हे दिव्य आहे, आणि दिव्य हे सुद्धा दिव्य स्वरूप आहे. आणि म्हणून निद्रा जागृती ह्या आपण सहज झोपतो, सहज उठतो, पण ते किती दिव्य आहे याचा आपण कधी अनुभव घेत नाही, त्याचा आपण कधी विचार करत नाही, त्याचा आपण कधी चिंतन करत. श्वास आणि उच्छ्वास चाललेला आहे, आपण तो करत पण नाही, चाललेला आहे. पण तो आपल्या जीवनामध्ये इतका महत्त्वाचा आहे की श्वास एकदा गेला आणि जर परत आला नाही की राम बरोबर राम. आणि म्हणून मी मागल्या खेपेला निद्रा आणि जागृती आणि श्वास आणि उच्छ्वास ह्याच्यावर मी सांगितलं की हे सगळं दिव्य आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आणि दिव्य आहे. आता आणखीन त्याच्या पुढे आपण जर बघायला गेलो तर निद्रा आणि जागृती ह्याच्यामध्ये स्वप्न आहे. काय गंमत आहे बघा, निद्रा आणि जागृती याच्यामध्ये स्वप्न येतं की आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात आणि जागं झाल्यानंतर
ती स्वप्न विरतात. आता स्वप्न पडणं हा सुद्धा प्रकार दिव्य आहे, हे मला सांगायचं. हे ऑर्डिनरी नाही आहे. स्वप्न ही गोष्ट ऑर्डिनरी नाही आहे. आपण स्वप्नाकडे आपण ज्या दृष्टीने पाहायला पाहिजे त्या दृष्टीने पाहत नाही, म्हणून स्वप्न आपल्याला ऑर्डिनरी वाटतं. पण तसं ते नाही आहे. स्वप्न जी पडतात आपल्याला ती स्वप्नसुद्धा दिव्य आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या की स्वप्न आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला आपण जागृतीमध्ये ज्या माणसाला पाहतो, मग ती बायको असेल, मुलं असेल, शेजारी असेल, ऑफिसमधला बॉस असेल, कोणीही असू दे, ज्यांना आपण जागृतीमध्ये पाहिलेलं असतं ना, तसाच्या तसा माणूस आपल्याला स्वप्नामध्ये दिसतो. ही गंमत काय ती बघा. मला तुम्हाला दिव्यत्वाकडे आणायचं आहे की हे कसं दिव्य आहे बघा. की आता मला सांगा, एक साधी बाहुली जर निर्माण करायची असेल तर ती बाहुली निर्माण करण्यासाठी त्या बाहुली निर्माण करणाऱ्या माणसाला किती आटापिटा करावा लागतो, तेव्हा त्याला ती बाहुली निर्माण करता येते. ती सुद्धा पुन्हा चालत नाही, बसत नाही, उठत नाही, तो भाग वेगळाच. या ठिकाणी सगळं अलौकिक आहे. या ठिकाणी आपल्याला जागृतीमध्ये जो माणूस दिसतो किंवा माणसं दिसतात, ती सुद्धा एक आणि दोन नव्हे, हजारो माणसं, लाखो माणसं आपण जागृतीमध्ये पाहतो. आणि तशीच्या तशी माणसं, लाखो माणसं आपण आणि स्वप्नामध्ये तशी पाहतो. म्हणजे काय आश्चर्य आहे बघा. आता ही प्रत्येक माणूस, एक माणूस निर्माण होणं हा केवढा चमत्कार आहे. आणि मग हजारो माणसं आपण स्वप्नामध्ये जेव्हा पाहतो. आता कधीकधी आम्ही प्रवचन करत असताना स्वप्नामध्ये आपण जेव्हा प्रवचनाला हजारो माणसं बसलेली आपण पाहतो. प्रवचन करतो आहे आणि हजारो माणसं समोर बसलेली आहे, तीसुद्धा आपण जेव्हा स्वप्नात पाहतो तेव्हा मला सांगायचा मुद्दा असा की ही हजारो माणसं जी आहेत, जागृतीमध्ये आपण जशी पाहतो तशी ती माणसं असतात. जागृतीतली माणसं जशी असतात तशी ती तशी असतात. तुम्ही एखादा मोर घ्या, मयूर पक्षी, तो जसा तुम्ही जागृतीत पाहाल ना तसा तुम्हाला तो स्वप्नामध्ये दिसेल. तसा काही फरक नाही त्याच्यामध्ये. आता मला सांगा, स्वप्न आपल्याला इथे पडतं, याला आज्ञाचक्र म्हणतात. स्वप्न आपल्याला इथे पडतं, भ्रूमध्य ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी स्वप्न पडतात. आता ही जागा किती छोटी आहे, ही जागा जी आहे किती छोटी आहे आणि या छोट्या जागेमध्ये एवढी स्वप्न पडतात. ह्या जर आपण पाहिलं तर या स्वप्नामध्ये काय काय दिसतं, काय काय दिसत नाही ते तुम्ही मला सांगा. स्वप्नामध्ये काय काय दिसतं. मला तर एकदा असं स्वप्न पडलं होतं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आकाशाकडे मी बघतो आहे आणि आकाशामध्ये एक सूर्य मला दिसतो. त्या सूर्यातून दुसरा सूर्य बाहेर पडतो आहे, त्याच्यातून 2 सूर्य बाहेर पडत आहेत, त्याच्यातून 4 सूर्य बाहेर पडत आहेत. अशा तऱ्हेचे सूर्य सारखे एकातून दुसऱ्यातून चौथे असे निर्माण होताना मी एकदा पाहिलं. मला सांगायचा मुद्दा काय, आता सूर्य आपण पाहिलेला असतो, तसाच्या तसा सूर्य आपल्याला स्वप्नात दिसतो. आणि त्या स्वप्नातून आणखीन सूर्य निर्माण होताना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे एवढ्याशा या लहानशा जागेत आणि आपल्याला हे सगळं दिसतं, हा केवढा चमत्कार आहे, हे केवढी दिव्य व्यवस्था आहे, हे केवढं दिव्यत्व आहे, हे तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून स्वप्न आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला स्वप्नसृष्टी असा शब्द वापरला जातो. मला या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे असा की स्वप्नसृष्टी आपण निर्माण करीत नाही. लक्षात घ्या, स्वप्नसृष्टी आपण निर्माण करीत नाही, तरीसुद्धा स्वप्नसृष्टी आपणाकडून निर्माण होते. म्हणजे स्वप्नसृष्टी निर्माण होते आपल्याकडूनच आणि तरीसुद्धा आपण ती निर्माण करत नाही. जर आपण निर्माण केली असती ना तर काय केलं असतं, स्वप्नसृष्टीमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्या सर्व गोष्टी आपण निर्माण केल्या असत्या आणि स्वप्नातसुद्धा आपण आनंद केला असता. पण तसं होत नाही. स्वप्नामध्ये काही वाईट आपल्याला अनुभवाला येतात, काही चांगल्या अनुभवाला येतात, काही मिश्रण अनुभवाला येते. अशा तऱ्हेने आणि पुष्कळ वेळेला नको त्या गोष्टीसुद्धा स्वप्नात दिसायला लागतात. मला सांगायचा मुद्दा काय की स्वप्नसृष्टी
ही आपण निर्माण करीत नाही, पण स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते. हा मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. तुम्ही म्हणा का, ते कारण सांगतो. हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जे जग आहे, आपण ज्याला विश्व म्हणतो, हे संबंध जे विश्व आपण ज्याला म्हणतो, ही सगळी जी सृष्टी जागृतीमध्ये आपण जी पाहतो ना, हे सगळं जे विश्व आहे किंवा अनंत कोटी ब्रह्मांड असं आपण ज्याला म्हणतो, हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो, ते सर्व परमेश्वर निर्माण करीत नाही, पण परमेश्वराकडून निर्माण होतं. हे मला सांगायचं, मला हे फार महत्त्वाचं सांगायचं आहे. ना पुष्कळ लोक विचारतात की हा का परमेश्वराने जर निर्माण केलं तर हे वाईट निर्माण का केलं, ते वाईट निर्माण का केलं. परमेश्वर निर्माण करतच नाही. तुम्ही जशी स्वप्नसृष्टी निर्माण करत नाही, तसं परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करत नाही, पण त्याच्याकडून ती निर्माण होत असतात. त्याच्याकडून ती निर्माण होत असतात, स्थितीला राहतात, लयाला जातात. आणि हे सगळं जे चालतं ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं. हे आणखीन लक्षात घ्या, हे सगळं जे चालतं हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं. आणि म्हणून परमेश्वराला जर तुम्ही विचारलं की का हे डास कशाला निर्माण केले, आम्हाला छळतात, आम्हाला चावतात, मलेरिया होतो, त्रास होतो, हे डास कशाला तू निर्माण केले म्हणून जर तुम्ही परमेश्वराला विचारलं, तर परमेश्वर सांगेल मी कुठे निर्माण केलं, मी हे निर्माण केलं नाही, तुला तरी मी कुठे निर्माण केलं. पण हे निर्माण झालं, कळलं की नाही, निर्माण झालं. अंगातून घाम येतो, हा घाम आपण निर्माण करत नाही, पण घाम निर्माण होतो. स्वप्न आपण निर्माण करत नाही, तर स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते. तसं अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वर निर्माण करीत नाही, पण ती सर्व निर्मिती परमेश्वराकडून होते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा मुद्दा जर तुम्ही नीट लक्षामध्ये ठेवला, तर जीवन जगत असताना आपल्या जीवनाची दिशा आपल्याला नेमकी सापडते. मला सांगायचा मुद्दा असा की हे सगळं निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे जग किंवा विश्व किंवा अनंत कोटी ब्रह्मांड हे सगळे निसर्गाच्या नियमाने बांधील आहेत, निसर्गाच्या नियमाने मंडित आहेत, निसर्गाच्या नियमाने चाललेले आहेत. आणि त्या निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे भजन. त्या निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे भक्ती. त्या निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे उपासना. हे आपण समजलं पाहिजे. त्या निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे ते होम हवन करायचं आणि त्याच्यामध्ये तूप, लोणी आणि घालायचं, ह्या गोष्टी जीवनविधीला मान्य नाही. मला सांगायचा मुद्दा असा की ज्याला खरोखर यज्ञ असं म्हणतात, हा यज्ञ म्हणजे हा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. तर सांगायचा मुद्दा असा की हे सगळं आपण जर पाहिलं तर आपल्या ध्यानामध्ये येईल की हे सगळं चमत्कार आहे, सगळा चमत्कार आहे. चमत्कार आहे म्हणजे व्यवस्था आहे, व्यवस्था आहे म्हणजे दिव्यत्व आहे, दिव्यत्व आहे म्हणजे ईशतत्व सर्व ठिकाणी भरलेलं आहे. आणि म्हणून हे ध्यानात घेऊन, याला ध्यान म्हणतात. नाही तर डोळे मिळून लोक ध्यान करतात. ते ध्यान काय करतात ते त्यांना ठाऊक. आता सगळेच काही चुकीचं ध्यान करतात असं नव्हे, पण बरेचसे लोक, विशेषतः संसारी माणसं, जेव्हा ध्यान करतात तेव्हा ते ध्यान कोणाचं करतात हे त्यांनाच विचारलेलं बरं. कळलं की नाही. पण ध्यान करण्याचं जे सोंग म्हणतात ते मात्र उत्तम करतात, त्याला बकध्यान असं म्हणतात. जीवनविद्या असं सांगते, खरं जे ध्यान आहे ना, ते ध्यान म्हणजे विश्वामध्ये त्या परमेश्वराला पाहत पाहत राहणं, हे खरं ध्यान आहे. ध्यानात घेणं हे खरं ध्यान आहे. आणि म्हणून परमेश्वर विश्वात कसा भरलेला आहे, हे दिव्य स्वरूप विश्वामध्ये कसं भरलेलं आहे, संबंध विश्व हे चमत्काराने कसं भरलेलं आहे, ईशतत्वाने कसं भरलेलं आहे, हे तुम्ही सतत ध्यानात घेणं, लक्षात घेणं, पाहत राहणं म्हणजे ध्यान. आणि हे जे ध्यान आहे, ज्याचे जे ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. म्हणून पांडुरंग दृढ धरायचं. पांडुरंग, पाचाचा रंग म्हणजे पांडुरंग. पांडुरंगाचा अर्थ लक्षात घ्या. पाचाचा रंग म्हणजे पांडुरंग. आणि हा पाचाचा रंग, पंचमहाभूताचा रंग, हा संबंध विश्वामध्ये
असा काही उसळून राहिलेला आहे, असा काही पसरून राहिलेला आहे, असा विस्तारित होऊन राहिलेला आहे की तुम्ही जिथे पाहाल तिथे पांडुरंग आहे. आणि म्हणून एके ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात की हे जे जग आहे, हे जग हे त्या श्रीरंगाने रंगविलेलं आहे असं एकनाथ महाराज म्हणतात एके ठिकाणी. मला सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे आपण पाहतो आहोत की स्वप्नसृष्टी म्हणजे ऑर्डिनरी गोष्ट नाही. स्वप्नसृष्टी म्हणजे एक चमत्कार आहे, ती एक दिव्य असा प्रकार आहे. त्या ठिकाणी व्यवस्था आहे, हे आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून ही स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते, पण आपण निर्माण करत नाही. आणि या स्वप्नसृष्टीचं हे जे एकंदर मी मगाशी सांगितलं त्याचं परमेश्वराच्या सृष्टीशी कसा संबंध आहे हे आपण जर पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की ही जी स्वप्नसृष्टी आहे किंवा ही अनंत कोटी ब्रह्मांड ही सृष्टी जी आहे ही परमेश्वराकडून निर्माण होते, तो निर्माण करत नाही. स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते, पण आपण निर्माण करत नाही, हे आपल्या ध्यानात येईल. आणि म्हणून ही स्वप्नसृष्टी जी आहे, या स्वप्नसृष्टीचे काही काही लोक अर्थ पण लावतात. पुष्कळ वेळेला स्वप्न अशी असतात की अर्थहीन असतात. अर्थ लावण्याचा प्रयत्नही करण्यात काही अर्थ नसतो, असे काही स्वप्न असतात. काही स्वप्न अशी असतात की त्याचा अर्थ लावला जातो आणि तो बरोबरही असतो. काही स्वप्न अशी असतात की ते आपल्याला आठवत पण नाही. काही स्वप्न अशी असतात की ते आपल्याला आठवतात. काही स्वप्न अशी असतात की विशिष्ट परिस्थितीमध्ये ती आपल्याला आठवतात. म्हणजे रात्री स्वप्न पडलेलं असतं, पण ते आपण विसरून गेलेलं असतं, आपल्या लक्षातही नसतं. पण जागृतीमध्ये एखादा मनुष्य आपल्याला भेटला की तो स्वप्नामध्ये भेटलेला जर सारखा असला की लगेच ते स्वप्न आपल्याला आठवतं. किंवा एखादी परिस्थिती म्हणा, प्राणी म्हणा, ती लगेच आपल्याला पडलेलं स्वप्न आठवतं. म्हणजे सांगायचा मुद्दा, स्वप्न ही काही आपल्याला आठवतात, काही आठवत नाहीत. काही चांगली असतात, काही वाईट असतात, काही शुभ असतात, काही अशुभ असतात. पण त्याचे अर्थ लावत बसू नका. ते जर अर्थ लावत बसाल ना तुम्ही वेडे व्हाल. कळलं की नाही? मग सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वप्न पाहायचं आणि विसरून जायचं. स्वप्न पाहायचं आणि विसरून जायचं, त्याचे अर्थ लावत बसायचं नाही. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की ही जी स्वप्नसृष्टी जी आहे ती स्वप्नसृष्टी सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून जागृती आणि स्वप्न, निद्रा ह्याच्यामध्ये स्वप्न ही एक अवस्था आहे. आता त्याच्या पुढे आपण जरा जाऊया. त्याच्या पुढे म्हणजे स्मृती आणि विस्मृती. आता स्मृती आणि विस्मृती ह्या दोन्ही गोष्टी दिव्य आहेत, हे मला सांगायचे. ह्या दोन्ही गोष्टी दिव्य आहेत. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या ऑर्डिनरी नाही आहेत. स्मृती आणि विस्मृती ह्या दोन गोष्टी ऑर्डिनरी नाही आहेत, त्या दिव्य आहेत. आता गंमत अशी आहे की स्मृती म्हणजे काय आहे तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही, पण विस्मृती म्हणजे काय तुम्हाला सांगायला पाहिजे. कारण विस्मृती याचा अर्थ तुम्ही जो समजता तसा तो नाही. विस्मृती म्हणजे विशेष स्मृती म्हणजे विस्मृती. विस्मृती म्हणजे विशेष स्मृती म्हणजे विस्मृती. मग तुम्ही म्हणाल असं कसं, ते सांगतो तुम्हाला. आपल्या ठिकाणी जी स्मृती आहे ती आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवतो तेव्हा त्या ठिकाणाला विस्मृती असं म्हणतात. म्हणजे आता मी एक उदाहरण देतो, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. की आता मी बोलतो आहे हे तुम्ही स्मरणात घेता, म्हणजे स्मृतीमध्ये घेता, आणि म्हणेपर्यंत तुम्ही ते विस्मरणात तुमचं जातं, म्हणजे विस्मृतीमध्ये जातं. आता विस्मृतीमध्ये जातं म्हणजे कुठे जातं? कुठे आकाशात जातं का जमिनीत जातं का जातं कुठे ते, का आकाशात विरून जातं? तर ते तुमच्या अंतर्मनामध्ये ती सगळं जे तुम्ही जे स्मरणात घेतलेलं आहे ते सगळं अंतर्मनामध्ये जाऊन तिथे साठा होतो. काय गंमत आहे बघा. म्हणून विस्मृती म्हणजे विशेष स्मृती. विशेष काय म्हणायचं की अंतर्मनामध्ये गेलेली ही सगळी स्मृती ही आपल्याला पाहिजे तेव्हा आठवता येते. पाहिजे तेव्हा आठवता येते म्हणजे आठवावर या सगळ्या गोष्टी आपल्याला घेता येतात. आता त्या आता कुठेतरी गेल्या असत्या तर आपण कुठून आणल्या असत्या, पण ज्या वेळेला
विस्मृतीमध्ये गेलेल्या गोष्टी आपण ज्यावेळेला आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भर आपल्याला आठवायला लागतात. कधी कधी असं होतं की एखादा अभंग म्हणा, एखादं नाव म्हणा, एखाद्या व्यक्तीचं आठवण्याचा कितीतरी प्रयत्न आपण केला ना तरी ते आपल्याला आठवत नाही. पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा आठवत नाही. अशा वेळेला काय करायचं ते तुम्हाला सांगतो. अशा वेळेला तो आठवण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा आणि दुसऱ्याच विषयामध्ये मन गुंतवायचं. आणि काही थोड्या वेळानंतर तुम्हाला तो अभंग आठवेल, त्या व्यक्तीचं नाव आठवेल, असं होतं. म्हणजे त्या अंतर्मनामध्ये जे खोल कुठेतरी गेलं होतं ते वर यायला जरा वेळ लागला. आणि आठवण करणं म्हणजे विहिरीतून जसं आपण पाणी काढतो ना तसं आठवण करणं म्हणजे त्या विस्मृतीमध्ये गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ओढून वर काढतो, तसं आहे ते. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं दिव्य आहे. माणसाच्या ठिकाणी स्मृती आणि विस्मृती या दोन गोष्टी जर नसत्या तर माणूस वेडाच झाला असता. किंबहुना ज्यावेळेला माणसाची स्मृती जाते म्हणजे स्मृतिभ्रंश असं ज्याला म्हणतात, तो स्मृतिभ्रंश माणसाला जेव्हा होतो तेव्हा आपण म्हणतो तो वेडा झाला, तो भ्रमिष्ठ झाला असं आपण म्हणतो. आणि म्हणून ही जे स्मृतिभ्रंश ज्याला आपण म्हणतो तो प्रकार वेगळा आणि विस्मृती नावाचा प्रकार वेगळा. विस्मृती जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या की आपण कितीतरी गोष्टी विस्मृतीमध्ये टाकलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण जर आठवत बसलो असतो किंवा आठवत राहिल्या असत्या तर आपण सुद्धा वेडे झालो असतो. म्हणून स्मृती आणि विस्मृती या दोन शक्ती दिव्य आहेत. त्या आपल्या ठिकाणी ज्या नांदतात त्या नांदतात म्हणून आपण जीवन सुखाने जगतो आहोत. कितीतरी गोष्टी अशा असतात की त्या आपण जर आठवल्या असतात तर आपल्याला दुःख झालं असतं, वेड लागलं असतं. पण त्या काळाच्या ओघात म्हणतो आपण, पण ते काळाच्या ओघात नसून त्या विस्मृती म्हणजे त्याला आपण अंतर्मन ज्याला आपण म्हणतो त्या अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये आपण ते सगळं टाकून दिलेलं असतं आणि पाहिजे तेव्हा आपण त्याच्यातून काढू शकतो. हे आपण लक्षात ठेवायचं. हे मी काय सांगतो आहे की हे स्मृती आणि विस्मृती या दोन शक्ती आहेत आणि ह्या शक्ती दिव्य आहेत. ह्या ऑर्डिनरी शक्ती नाहीत, त्या आहेत म्हणून आपलं जीवन चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही जर प्रत्येक गोष्ट जर बघितली ना तर प्रत्येक आपल्या ठिकाणी असणारा प्रत्येक घटक हा असा आहे की तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. श्वासोश्वास आहे म्हणून आपण जगतो, स्मृती आणि विस्मृती आहे म्हणून आपण जगतो आहोत. म्हणजे तुम्ही निद्रा आणि जागृती आहे म्हणून आपण जगतो आहोत. हे शरीर आहे म्हणून आपण जगतो आहोत, मन आहे म्हणून जगतो आहोत. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आतमध्ये गेलो तर आपले लिव्हर हे ते सगळंच आपण पाहिलं. हे सगळं दिव्य आहे हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून या दिव्यत्वाचा वेध घेणं म्हणजे देवाचा वेध घेणं. लक्षात घ्या, या दिव्यत्वाचा वेध घेणं म्हणजे देवाचा वेध घेणं. आणि हा देवाचा वेध घेणं हा महत्त्वाचा आहे. हा देवाचा वेध घेणं हा महत्त्वाचा आहे. आणि हा वेध जेव्हा लागतो तेव्हा त्याला भक्ती असं म्हणतात, तेव्हा त्याला प्रेम असं म्हणतात. वेध कोणाचा लागतो? जी गोष्ट आपल्याला आवडते त्याचा वेध लागतो. आणि म्हणून हा जेव्हा वेध लागतो, वेधे विंधाण लागले म्हणे विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असा वेध घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. हा वेध घेणं हे तुम्ही करू शकता. आणि म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,